नमस्कार. रामनवमी निमित्त आज आपण छान असा प्रसाद बनवतोय. त्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी मूग डाळ घेतलेला आहे. सर्वप्रथम आपल्याला एका कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे डाळ आणि तांदूळ छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या भांड्यामध्ये 2 वाट्या पाणी आणि 2 वाट्या दूध असं मिश्रण करून मी गरम व्हायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपले डाळ आणि तांदूळ आहेत ते पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचेत. आता आपलं दूध आणि पाण्याचं मिश्रण जे आहे ते गरम झालेलं आहे चांगलं. यामध्ये आता धुतलेले आपले डाळ तांदूळ जे आहेत ते इथं घालून घ्यायचे आहेत आणि यावरती झाकण ठेवून चांगलं हे 10 ते 12 मिनिट छान असं शिजवून घ्यायचे. हे अशा प्रकारचं झालं पाहिजे शिजवून. तुम्ही कुकरलाही हे शिजवून घेऊ शकता. आता यामध्ये इथं मी ओलं खोबरं घातलेलं आहे 1 वाटी, सोबतच 1 वाटी गूळ घातलेला आहे. हे हलकंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन 2-3 मिनिट गूळ छान या मिश्रणामध्ये शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत इथं दुसऱ्या कढईमध्ये 2-3 चमचे तूप घालायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. तर तूप चांगलं गरम होऊ द्यायचे आणि आपल्याकडे अवेलेबल असतील तसे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत. मी इथं काजू बदाम घातलेले आहेत. सोबतच सुक्या खोबऱ्याचे काप करून घातलेले आहेत. हे हलकेसे परतून घेतलेत. नंतर यामध्ये मनुके घातलेले आहेत. हेही छान फुलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. थोडीशी खसखस घातलेली आहे मी यामध्ये. आता आपली खीर जी आहे ती गुळासोबत छान शिजलेली आहे. यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचेत आणि हलकंसं मिनिटभर हे मिक्स करून आणखीन शिजू द्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपली खीर जी आहे ती छान अशी तयार होते. गॅस बंद केल्याच्या नंतर जायफळ आणि वेलचीची पूड घालून घ्यायचे आणि आपली प्रसादाची खीर जी आहे ती वाढून घ्यायची. सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा.